नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत सिल्वरच्या कुठल्याही वस्तू काळ्या कुट्ट झाल्या असतील, जुन्या हिरवट झाल्या असतील तरी त्याही साफ करण्यासाठी एक असं सोल्युशन आपण बनवणार आहोत ज्या सोल्युशनचा वापर केला की यावरती अगदी नव्यासारखी चमक येईल। सिल्वर कोटिंगच्या पण वस्तू असतात त्याही स्वच्छ होतील आणि अशा प्रकारचे सिल्वर कलरचे जे पानपुडे असतात त्याला सुद्धा तुम्ही या पाण्याने स्वच्छ करू शकता। तर हे पाणी बनवायचं कसं ते बघूया। खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि यामध्ये सिल्वरचे म्हणजे चांदीचे करंडे असतील, चांदीचे भांडे असतील किंवा दागिने असतील चांदीचे अशा प्रकारचे। तर माझ्याकडे इथे चेन होते, त्यासोबत सिक्का आहे। तर तो जो सिक्का आहे तो दसऱ्यासाठी आता लागणार, त्यासाठी तो स्वच्छ करून मी ठेवणार आहे जेणेकरून पूजेमध्ये आपल्याला त्याचा वापर पण करता येतो। आता दसरा आणि दिवाळीसाठी चांदीची सोन्याची वस्तू असतात त्या घरातल्या स्वच्छ आपण करतोच। त्याच पद्धतीने ज्या काही वस्तू माझ्याकडे चांदीच्या आहेत त्या मी आता स्वच्छ करायला घेतलेल्या आहेत। तर जी भांडी असतील तुमची त्यासाठी सुद्धा हीच मेथड वापरू शकता जेणेकरून चांदीची भांडी स्वच्छ होतील आणि त्यावरती काळपटपणा आलेला निघून जाईल किंवा मग त्यावरती गंध, अष्टगंध असं पूजेतलं साहित्य काही असेल, देव असतील ते सुद्धा या पाण्याने स्वच्छ करू शकता। तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक अर्धा किंवा पाऊण ग्लास पाणी, त्यामध्ये एक चमचाभर खायचा सोडा टाकायचा आहे। स्टेप बाय स्टेप सगळा व्हिडिओ बघा जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील आणि तुम्हाला सुद्धा हे पाणी अगदी याच पद्धतीने बनवता येईल। सगळ्यात महत्त्वाचं, नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि व्हिडिओ सगळे पाहता येतात तुम्हाला। एक चमचा खायचा सोडा टाकला, त्यानंतर विनेगर टाकायचे। 2 ते 3 चमचे विनेगर मी यामध्ये टाकणार आहे। तर विनेगर टाकताना किंवा त्याच स्टेपमध्ये एक चमचाभर विनेगर टाकून बघायचं। वस्तू व्यवस्थित स्वच्छ झाल्या तर आपल्याला परत टाकायची गरज नाही, पण वस्तू ज्या आहेत माझ्या करंडा तरी थोडासा बरा आहे, पण जे पैंजण आहेत ना ते खूप जास्त ठेवलेले आहेत तसेच, तर त्यामुळे खूप दिवसापासून ते स्वच्छ करूनच ठेवले होते पण त्यामध्ये दुसऱ्या काही वस्तू असल्यामुळे ते हिरवट पडलेले आहेत। तर शक्यतो कुठल्याही वस्तूमध्ये ठेवताना जर नरम होणाऱ्या कोणत्या वस्तू असतील त्यामध्ये किंवा पदार्थांमध्ये कधीच चांदीचे वस्तू ठेवायच्या नाही। शक्यतो आपण रिकाम्या डब्यात ठेवायच्या म्हणजे कुठल्याच पदार्थांचा, कुठल्याच भांड्याचा इफेक्ट त्यावर होत नाही किंवा पितळेसोबत, तांब्यासोबत पण चांदीची वस्तू ठेवली की अशा प्रकारे हिरवट पडते। तर हे असं होतं, त्यामुळे मग आता सगळ्या वस्तू स्वच्छ करायला एक पाणी केले, त्यामध्ये मी हे सगळ्याच वस्तू टाकलेल्या आहेत। स्वच्छ करताना पैंजण आणि करंडा त्यासोबतच हे जे भांडा आहे, छोटासा ग्लास आहे चांदीचा, तर तो पण टाकलेला आहे। यामध्ये या मिश्रणात विनेगर मी 3 चमचे टाकलं आणि त्यानंतर आता यामध्ये टूथपेस्ट टाकायची आहे। हळूहळू याचा इफेक्ट व्हायला लागलेला आहे, त्यामुळे आता जेवढं आपल्याला प्रमाणात गरजेचं आहे तेवढंच यामध्ये विनेगर पण टाकायचे। टूथपेस्ट टाकल्यानंतर ती पूर्ण मिक्स करून घ्यायची। यामध्ये ब्रश आहे मी जो क्लिनिंगसाठी ठेवलेला आहे म्हणजे भांडी साफ करण्यासाठी, तर त्याचाच वापर करते इथे। छोट्या छोट्या मूर्त्यांना साफ करायला मी या ब्रशचा वापर करत असते, तर ती ब्रश मी तोच वापरते सध्या आणि या ब्रशचा वापर करून मी या सगळ्या वस्तू आता साफ करून घेते। या पाण्याचा वापर आपण करणार आहोत। फायनली रिझल्ट कसा येतोय नक्की बघा। आणखीन काही टिप्स बाकी आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून कुठकुठल्या टिप्स फॉलो कराव्या लागतात जेणेकरून याच्यावरची चमक राहते व्यवस्थित आणि शेवटपर्यंत पुन्हा चांदी खराब होत नाही किंवा हिरवट पडत नाही, यासाठी पण एक महत्त्वाची टिप सांगते तुम्हाला। तर या पद्धतीने मी स्वच्छ केलेली आहे पैंजण आणि ब्रशचा वापर केल्यामुळे यावरचं डर्ट आणि डस्ट असते मध्ये डिझाईनमध्ये अडकलेली ती निघायला मदत होते, त्यामुळे ब्रशचा वापर करणं गरजेचं आहे। सोल्युशन कितीही इफेक्टिव्ह असलं तरी पण ब्रश हा वापरावाच लागतो म्हणजे डिझाईनमध्ये अडकलेली धूळ पटकन निघते। प्लेन अशी भांडी असतात ते मात्र हातानेच निघतात, यासाठी कुठलंही स्क्रबर वापरावं लागत नाही। या पद्धतीने मी हा जो प्लेन ग्लास आहे हा हातानेच धुतलेला आहे, तर अगदी स्वच्छ निघालेला आहे। खूप जास्त हिरवटपणा असेल, काळपटपणा असेल, निघत नसेल तर तुम्हाला हे पाणी थोडंसं आता गरम करावं लागेल, कारण माझ्याकडे जे पैंजण आहेत त्यावरचं हिरवटपणा निघत नाही आहे, त्यामुळे मी त्याला आता थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून पाणी गरम झाल्यानंतर या सोल्युशन
अगदी त्याचा इफेक्ट आहे तो चांदीवर छान होतो, पटकन होतो। गरम करून पाणी कधीच थंड करायचं नाही आणि त्यामध्ये वस्तू तशाच ठेवायच्या नाहीत, नाहीतर काय होतं की उलटी रिॲक्शन व्हायला सुरुवात होते। जी चांदीची भांडी स्वच्छ झालेली असतात ना ती पण काळपट पडायला सुरुवात होते। म्हणून भांडी पाणी उकळत आहे ना तोपर्यंतच या पाण्यात राहायला हवी, याची काळजी नक्की घ्या, म्हणजे भांडी काळपट पडणार नाहीत। लगेचच पाणी उकळलेलं बंद झालं की गरमागरम पाण्यातूनच आपल्याला ते चमच्याने काढून घ्यायचं आहे भांडं, म्हणजे जे काही भांडं असेल किंवा जी वस्तू असेल चांदीची त्यामध्ये टाकलेली। माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता साफसफाई आहे चालू सगळ्यांची, दसऱ्यासाठी दिवाळीसाठी आपण साफसफाई घराची करतो। शक्यतो दसऱ्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या भरपूर साफसफाई केली जाते आणि घटस्थापना केली जाते। त्या अगोदर अशी क्लिनिंग मात्र सगळ्या घरातल्या भांड्यांची होते किंवा मग वस्तूंची होते। त्यासोबत चांदीच्या भांड्यांना तुम्हाला क्लीन करण्यासाठी ही टिप उपयोगी पडेल। तांब्या पितळेची भांडी साफ करायची असतील तर त्याची व्हिडिओ जो आहे त्याचा तो मी आधीच पोस्ट केला। एक पेस्ट बनवली, त्यामुळे आपल्याला त्या पेस्टचा वापर करून खूप इझिली भांडी साफ करता येतात। मोठे असतील भांडे, छोटे असतील, घरात वर्षानुवर्ष पडलेले काळे कुट्टे असतील ते पण निघतात। त्यावरचा काळपट चिकट आणि तेलकट थर सुद्धा निघतो त्या पेस्टने। अगदी इफेक्टिव्ह पेस्ट आहे आणि ती पण शेअर केलेली पितांबरी पण आहे, कढई पण कशी साफ करायची त्याचे व्हिडिओ आहेत। भरपूर असे क्लिनिंगचे व्हिडिओ आहेत तांबे पितळेच्या भांड्यांवरती आहेत। चॅनलला व्हिजिट करा म्हणजे सगळेच व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तुम्हाला तांब्या पितळेची भांडी देवं कशी साफ करायची, त्यासाठी कोणती पेस्ट बनवायची, तर त्यासाठी मी लिंक देते, जेणेकरून लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता। बघितला असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा। तुमची भांडी त्याने साफ झाली की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा, कारण की व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडला, इफेक्टिव्ह वाटला आणि खूप जणांनी शेअर पण केलेला आहे। आणि मला सगळ्यांचं म्हणणं इतकंच कमेंटमध्ये त्यांनी कळवलं आहे की व्हिडिओ जो आहे तो लॉंग फॉर्ममध्ये नका तर कमीत कमी शॉर्ट फॉर्ममध्ये बनवा। तर मी आता त्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे। अशा पद्धतीने चांदीची भांडी गरम पाण्यातून अशी काढून घेतली, त्यानंतर मी थोडीशी टूथपेस्ट लावून पुन्हा एकदा ती घासून घेतली ब्रशने, नव्यासारखी चमक आली आहे। फायनली अशा प्रकारे चांदीची भांडी चमकतात। बघितली असतील तुम्ही, स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसिजर मी तुम्हाला सांगितली। अशीच चांदीची भांडी टिकून राहण्यासाठी कडकडीत उन्हात वाळवायची आणि त्यानंतर ती एखाद्या कापडी पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवायची, अजिबात ते काळपट हिरवट पडत नाहीत। आणि या प्रकारे तुम्ही सुद्धा या दसऱ्याला चांदीची भांडी साफ करण्यासाठी ही ट्रिक वापरू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।